श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते। नारळी पौर्णिमा हा सण समुद्रदेव वरुण यांना समर्पित आहे। श्रावण पौर्णिमेला खास करून कोळी समाज नारळी पौर्णिमा साजरा करतो। नारळी म्हणजे नारळ आणि पौर्णिमा म्हणजे पूर्ण चंद्रमेची रात्र। या दिवशी सर्व कोळी बांधव समुद्र किनाऱ्यावर आपली बोटी सजवतात, उपवास करतात आणि समुद्राला नारळ अर्पण करून वरुण देवाची पूजा करतात। यामार्फत ते आपल्या सुरक्षिततेसाठी आणि वर्षभर त्यांच्या मासेमारीवर चालणारा उदरनिर्वाह कायम टिकून राहण्यासाठी आशीर्वाद मागतात। यंदा नारळी पौर्णिमा 8 ऑगस्ट रोजी साजरी केली जाईल। पूजेचा शुभ मुहूर्त 8 ऑगस्ट रोजी दुपारी 2:12 पासून सुरू होऊन दुसऱ्या दिवशी दुपारी म्हणजेच रक्षाबंधनच्या दिवशी 1:24 संपणार आहे। प्रत्येक महिन्यात पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचे महत्त्व देखील वेगळे असते। नारळी पौर्णिमा ही खूप शुभ आणि महत्त्वाची तिथी मानली जाते। या दिवशी अनेक लोक व्रत देखील करतात आणि या व्रतामध्ये फक्त नारळापासून बनलेल्या पदार्थाचं सेवन हे केलं जातं। धार्मिक मान्यतानुसार पौर्णिमेचे व्रत केल्याने प्रत्येक इच्छा पूर्ण होतात। या दिवशी चंद्रदेवासह महादेव, श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच आपल्या कुलदेवीची आणि माता पार्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे। पौर्णिमेच्या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते। श्रावण पौर्णिमेला पवित्र नदीत स्नान केल्याने आणि आपल्या क्षमतेनुसार दान केल्याने प्रचंड आध्यात्मिक लाभ होतो। असे म्हटले जाते की या दिवशी केलेले दान असंख्य आशीर्वाद देते आणि एखाद्याच्या जीवनात समृद्धी आणि आनंद आणते। धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात। आणि म्हणूनच नारळी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण अन्नपूर्णा देवीला अर्पण करा। फक्त ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, संपत्तीची कधीही कमतरता पडणार नाही। आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे। तर ती कोणती वस्तू आपल्याला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची, कोणत्या वेळेत अर्पण करायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। अमावास्या आणि पौर्णिमा आली की आपल्या घरामध्ये अचानक भांडणं होतात, चिडचिड होते, आजारपण येतं। कारण असं म्हटलं जातं की अमावास्या आणि पौर्णिमेच्या दिवशी नकारात्मक शक्तींचा प्रभाव खूप जास्त प्रमाणामध्ये असतो। त्याचबरोबर असं म्हटलं जातं की पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ह्या भूतलावर जागृत अवस्थेत असते आणि ती आपल्याला पाहत असते की कोण तिच्याकरता कोणत्या सेवाने उपाय हे करत। आणि जो भक्त खऱ्या श्रद्धेने माता लक्ष्मीची पूजा करतो, सेवा करतो, आराधना करतो, त्याचं घर धनधान्याने माता लक्ष्मी ही भरत असते। त्याचबरोबर प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीच्या पूजेला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं। कारण अन्नपूर्णा माता म्हणजे साक्षात माता पार्वतीचं स्वरूप आहे आणि सध्या श्रावण मास चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये महादेवांसोबत माता पार्वतीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं। त्यातल्या त्यात ही पौर्णिमा आली आहे शुक्रवारी आणि श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी ज्योतीची पूजा ही केली जाते। त्याचबरोबर आपल्या कुलदेवीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं। हिंदू धर्मात देवी अन्नपूर्णेला विशेष स्थान आहे। अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते। देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळतं। जो भक्त खऱ्या श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची आराधना करतो त्याचे घर कायम धनधान्याने भरलेले राहते। धर्मग्रंथांमध्ये अन्नपूर्णा देवीला अन्न, सौभाग्य आणि संपत्तीची देवी मानली जाते। आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातात अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे। याचा अर्थ असा होतो की ती मुलगी ज्या नवीन घरात जात त्या घरात देवी अन्नपूर्णेच्या रूपाने धन, धान्य, संपत्ती व्हावी। त्यामुळे अन्नपूर्णा देवी घरात असणे खूप शुभ मानले जाते आणि म्हणूनच अन्नपूर्णा मातेची सेवा करण्याकरता आपल्याला नारळी पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी, महादेव, माता पार्वती तसेच
आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे आणि स्नान करायचे आहे। स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे। जर शक्य असेल तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा। त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते। त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे। तसेच तुळशी मातेच्या इथे सुद्धा आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आहे। श्रावणातील शुक्रवार आहे, त्याचबरोबर या दिवशी आली आहे पौर्णिमा, म्हणून या दिवशी आपल्याला आवर्जून आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर हळदीचं लेपन हे करायचं। आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायचं आणि असं हे पाणी आपल्याला आपल्या उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडून घ्यायचं। त्यानंतर एक स्वच्छ कपड्याने ते पुसून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करून घ्यायचं आहे। उंबरठ्यावर हळदीचं लेपन करून झाल्यानंतर आपल्याला उंबरठ्याच्या बरोबर मधोमध कुंकवाने एक स्वास्तिक सुद्धा काढायचं। त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा आपल्याला एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे। कुंकवाचं स्वास्तिक आपल्या उंबरठ्यावर काढल्यामुळे आपल्याला ग्रहदोषापासून मुक्तता मिळते। तसेच उंबरठ्यात हळदीचं लेपन केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते, कारण उंबरठा हे माता लक्ष्मीचं स्थान म्हटलं जातं। त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आवर्जून आपलं स्वयंपाकघर सुद्धा स्वच्छ करून घ्यायचं आहे। गॅसची जी शेगडी असेल त्याला हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे। स्वयंपाकघराच्या ओट्याच्या वरची जी भिंत असते तिथे सुद्धा आपल्याला एक स्वास्तिक जे आहे ते काढून घ्यायचं आहे, कारण आपल्या स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो। तर हे छोटे छोटे उपाय जे ते आपल्याला सकाळीच करून घ्यायचे आहेत। देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजाने सेवा ही करायची। तर आपल्याला काय करायचं, एक तामण घ्यायचं, तामणामध्ये आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचं आहे। तिच्यावर 11 पळी पाणी आपल्याला अर्पण करायचं। प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना तुम्ही अन्नपूर्णा मातेच्या मंत्राचा जप करू शकतात किंवा अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण सुद्धा करू शकतात। अन्नपूर्णा मातेवर 11 पळी पाणी अर्पण करून झाल्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं। पुन्हा एक तामण घ्यायचं, तामणावर आपल्याला हळद आणि कुंकूने एक स्वास्तिक बनवून घ्यायचं आहे। त्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि त्यावर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचं आहे। आणि जी वस्तू आपल्याला अन्नपूर्णा मातेला अर्पण करायचे ते म्हणजे तांदूळ। तर आपल्याला 1 वाटीभर तांदूळ हे घ्यायचे। जे तांदूळ आपण घेणार आहे ते व्यवस्थित पाहून घ्यायचे, ते अखंड असावे, कुठे तुटलेले, फुटलेले किंवा खराब झालेले नसावे। आता ही अन्नपूर्णा मातेची सेवा तुम्ही देवघरामध्ये बसून करू शकतात किंवा अगदी तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा ही सेवा केली तरीही चालणार आहे। स्वयंपाकघरातील ईशान्य कोपऱ्याला आपल्याला अन्नपूर्णा मातेची ही सेवा जी आहे ती करायची आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर आपल्याला ज्याप्रमाणे आपण कुंकुमार्चन करतो त्याप्रमाणे आपल्याला तांदळाचं अर्चन हे करायचं आहे। आता हे तांदळाचं अर्चन तुम्ही अन्नपूर्णा मातेच्या पायापासून डोक्यापर्यंत करू शकतात किंवा तुम्ही डायरेक्ट डोक्यावर केलं तरीही चालणार आहे। प्रत्येक वेळेस जेव्हा आपण अन्नपूर्णा मातेवर तांदळाचं अर्चन करणार त्यावेळेस आपल्याला ओम श्री अन्नपूर्णाय नमः किंवा अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण हे करायचं आहे। आता हे तांदूळ आपल्याला कितपर्यंत अर्पण करायचं, तर जिथपर्यंत अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत हे तांदूळ येत नाही तिथपर्यंत आपल्याला या तांदळाचं अर्चन जे आहे ते करायचं आहे। आता हे तांदळाचं अर्चन करायची पण एक विशिष्ट पद्धत आहे। आपल्या उजव्या हाताचा अंगठा, त्याचबरोबर मधलं बोट आणि करंगळी शेजारीचे जे बोट असतं त्याला अनामिका म्हणतात। या 3 बोटाने म्हणजेच काय तर मृगी मुद्रेने आपल्याला तांदळाचं अर्चन हे करायचं आहे। त्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीसमोर आपल्याला 1 रुपयाचं एक नाणं सुद्धा ठेवायचं आहे, कारण पैशाला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं। त्याचबरोबर आपल्याला खिरीचा नैवेद्यसुद्धा अन्नपूर्णा मातेला दाखवून घ्यायचा आहे। अशा रीतीने आपल्याला अन्नपूर्णा मातेची सेवाही करायची। संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला तांदळामध्येच ठेवायचं। दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचं, देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला त्या तांदळातनं बाहेर काढायचं आहे। आता आपल्याला काय करायचं, त्या तांदळातले थोडे तांदूळ आपल्या धान्याच्या साठ्यामध्ये ठेवायचे। त्याचबरोबर थोडे तांदूळ घ्यायचे, 1 वाटी घ्यायची, त्यामध्ये अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचं आणि त्यामध्ये आपल्याला ते तांदूळ थोडेसे ठेवायचे आणि पुन्हा अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला देवघरामध्ये ठेवून द्यायचं आहे। आणि उरलेले जे तांदूळ आहेत ते आपल्याला पक्ष्यांना खायला द्यायचे। हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं। हे दान केल्यामुळे आपल्यावर अन्नपूर्णा मातेसोबत माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते।
त्याचबरोबर आपण जे अन्नपूर्णा मातेसमोर 1 रुपयाचं नाणं ठेवले ते आपल्याला एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचे आणि त्याची एक पोटलीही तयार करायची आणि असं हे अभिमंत्रित नाणं आपल्याला आपल्या पाकिटामध्ये ठेवायचं. असं केल्यामुळे आपलं पाकिट कधीही रिकामी राहत नाही. आपल्याकडे धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होत असतात. अतिशय उच्च कोटीची ही सेवा केल्यामुळे आपल्या घरामध्ये कधी धन धान्य संपत्तीची कमतरता राहत नाही. आपल्या घरांची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.